नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिश आतमध्ये येतो. तो अशोक मामांना म्हणतो की हे काय चाललंय. अशोक मामा म्हणतात की मी त्यांना शिक्षा केली आहे बारीकशी. त्यांनी दिवे पंखे सगळं काही चालू ठेवलं होतं. अव्वाच्या सव्वा बिल आले. अनिश म्हणतो ठीक आहे ना, मग तुम्ही त्यांना नीट समजावून सांगा. अशोक मामा म्हणतात की मी तेच करतोय. अनिश म्हणतो की तुम्ही त्यांना समजावून नाही सांगते, तुम्ही त्यांना शिक्षा करताय. अशोक मामा म्हणतात की मी असंच करणार. आता त्यांना कळेल की काय वागायचं नाही ते. अनिश म्हणतो की तुम्ही आहात तसेच आहात. मला वाटलं होतं की मुलं आता आलीत घरामध्ये तर ह्या घराला घर पण आले असेल, पण नाही, हे घर म्हणजे एक प्रकारचं जेलच आहे. तर फुलराणी ही अनिशला अडवायला जाते. तर अनिश म्हणतो की तू मध्ये बोलू नकोस, तू थांब जरा. पुढे अनिश हा अशोक मामांना म्हणतो की तुम्हाला कळतंय का, तुमच्या अशा वागण्यामुळं त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होईल. अहो, त्यांना ट्रॉमा होईल या सगळ्या गोष्टींचा. अशोक मामा हसतात आणि म्हणतात ट्रॉमा? आम्हाला लहानपणी चिंचेच्या फुकणीनं फोडून काढले, आम्हाला नाही झाला कधी ट्रॉमा. आणि त्यामुळं काय झालं आमचं नुकसान. अनिश म्हणतो की तुम्हाला कळत नाही ना, हेच मोठं नुकसान आहे. अशोक मामा म्हणतात की बापाची वाहन पायाला आली म्हणून वर तोंड करून मला बोलू नकोस आणि तत्त्वज्ञान तर अजिबात शिकवू नकोस. पुढे अशोक मामा लाईट बिल हातात घेतात आणि ते अनिशला दाखवत म्हणतात की हे बघ केवढं लाईट बिल आले. आता हे लाईट बिल भरता भरता माझ्या नक्की 9 येणार आहेत. तुझं काय जाते रे बोलायला, तू भरणारेस का हे लाईट बिल. अनिश म्हणतो की हो मी भरतो. असं म्हणत अनिश लाईट बिल हातात घ्यायला जातो. तर अशोक मामा ते लाईट बिल मागे खेचून घेतात आणि म्हणतात की नको भरूस. अनिश म्हणतो का. अशोक मामा म्हणतात की एवढी पण जबाबदारी मला तुझ्यावरती टाकायची नाही आहे, कारण की तू कधी जबाबदारी पेलू शकणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. तर अनिश म्हणतो की आता तुम्हाला दाखवतोस की मी जबाबदारी घेऊ शकतो ते. असं म्हणत अशोक मामाच्या हातातून लाईट बिल घेतो आणि जायला लागतो. अशोक मामा म्हणतात की आज शेवटची तारीख आहे लाईट बिल भरायची. तर अनिश म्हणतो की आता ऑनलाईनसुद्धा पेमेंट करता येतं, तेही 1 मिनिटात. असं म्हणत अनिश तिथून निघून जातो. तर इकडे भैरवीला ॲडमिट केलेल्या पेशंटचा नातेवाईक भेटतो. तो म्हणतो ओ ताई, तुम्ही त्याच ना की त्यांनी मगाशी त्या दादांना ॲडमिट केलं. भैरवी म्हणते की हो, आता कसे ते दादा. तो माणूस म्हणतो आता ठीक आहे. भैरवी म्हणते तुम्ही त्यांचे नातेवाईक का. तो माणूस म्हणतो की हो. भैरवी म्हणते त्यांना ॲडमिट करायचे पैसे मी भरले होते 10,000 रुपये, ते तेवढे मला आणून द्या. तो नातेवाईक म्हणतो काय, आत्ता पैसे देऊ. भैरवी म्हणते की हो, आता एवढे 10,000 रुपये तुम्हाला सहज देऊन टाकायला तुम्ही कुणी माझे लागत तर नाहीत ना. तो नातेवाईक म्हणतो की आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी तुम्हाला आणून देतो. भैरवी म्हणते त्या तिकडे ATM आहेत, लवकर जा आणि पैसे घेऊन या. तर इकडे अनिश हा सोसायटीमधून बाहेर चाललेला असतो. तेवढ्यात त्याला तिथे ईश्वर काका भेटतात. ईश्वर काका म्हणतात की हे काय अनिश, तू सोसायटीमध्ये आलास पण घरी नाही आलास. अनिश म्हणतो की मी इथे राहत नाही आता. ईश्वर काका म्हणतात की का, तू कुठे राहतोयस मग. अनिश म्हणतो की मी मित्राकडे राहतोय. ईश्वर काका म्हणतात ते काही नाही, गपचूप घरी राहायला यायचं. अनिश म्हणतो कशाला भांडायला, तुमच्याकडे राहिलेलं सुद्धा बाबांना आवडत नाही. राधा त्यांना माझी एक पण गोष्ट आवडत नाही. आत्ताही ठरवलं होतं की अजिबात जाऊन भांडायचं नाही, शेवटी तेच झालं. ईश्वर काका म्हणतात की नक्की काय झालंय. अनिश म्हणतो की अहो त्यांनी मुलांना शिक्षा केली होती, भिंतीकडे तोंड उभं करून राहायला सांगितलं होतं. कसं काय त्यांना अशा नवनवीन शिक्षा सुचतात ना कुणास ठाऊक. ईश्वर काका म्हणतात की हे बघ अनिश, एक गोष्ट पाहून लगेच तू टोकाचा विचार करू नकोस. अरे खूप चांगलं चाललंय त्यांचं. अशोक तर आता मुलांवरती चिरडत नाही, ओरडत नाही, त्यांच्यावर रागवत नाही. अरे सगळेजण मिळून मिसळून राहतात. अनिश म्हणतो की आमच्या लहानपणी पण सर्वांना असंच वाटायचं की आम्ही खूप खुश आहोत. अहो पण तेव्हा तर बाबा आमच्याशी बोलत पण नव्हते आणि आताही तेच चाललंय. ईश्वर काका म्हणतात की अरे हा सगळा तुझा गैरसमज आहे बाबा. अनिश म्हणतो काही गैरसमज नाही झालेला, प्रजा बदलली पण राजा तोच आहे, जुलमी राजा. चला निघतो मी. असं म्हणत अनिश जायला लागतो. तर ईश्वर काका म्हणतात काय रे आणि हे हातात काय. अनिश म्हणतो की लाईट बिल जास्त आलं म्हणून बाबांनी मुलांना शिक्षा केली आहे, चला भरून टाकतो ते. असं म्हणत अनिश तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे अशोक मामा फुलराणीला म्हणतात की फुलराणी, माझं महत्त्वाचं काम आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो. पुढे अशोक मामा मुलांना म्हणतात की आणि तुम्ही इथेच राहायचं उभं, अजिबात जागचं हालायचं नाही, मी जातो. असं म्हणत ते जायला लागतात आणि चेक करतात की त्यांच्याकडे चावी नाही आहे. ते फुलराणीला म्हणतात की फुलराणी चावी कुठं ठेवली. फुलराणी म्हणते की ओरडू नका जास्त, तुम्ही मगाशी सामान आणलं ना त्या सामानाच्या पिशवीत असेल, जा पहा. तर अशोक मामा किचनमध्ये चावी सापडायला जातात. इकडे ईशान म्हणतो की लवकर काहीतरी करा, जर आजोबा आता बाहेर गेले ना तर आपल्याला दिवसभर असंच उभं राहावं लागेल. फुलराणी म्हणते की नाही नाही, असं नाही व्हायला पाहिजे. अरे पण तुझ्याच डोक्यामध्ये लय अतरंगी आयडिया येतात ना, तुझ्या सुपीक डोक्यातून काहीतरी आयडिया सांग ना. तर ईशान म्हणतो की तुम्ही तिघीजणी दरवेळेस माझ्यावरच का बरं डिपेंड असतात. बरं ठीक आहे, काहीतरी मी विचार करतो, लेट मी थिंक.
तर इरा नाटक करते चक्कर यायचं आणि म्हणते की मला चक्कर येते. संयमी म्हणते की ए इरा, 5 मिनटं उभं राहिल्याने कोणाला चक्कर येत नाही, जरा कन्व्हिन्सिंग रिझन सांग ना बाळा. आणि आपण अभ्यासाचं पण रिझन देऊ शकत नाही. फुलराणी म्हणते की एक आयडिया आहे, शिरेलीमध्ये जसं करतात ना तसं आपण करूया, असं म्हणत ती मुलांना एक आयडिया देते. तर इकडे अशोक मामांना चावी सापडते. अशोक मामा बाहेर येतात तर पाहतात फुलराणी ही खाली पडून ओरडत असते की मोडला मोडला माझा पाय मोडला. अशोक मामा म्हणतात काय झालं. फुलराणी म्हणते अहो मी झाडू मारत होतो, तिथं कोणती जड वस्तू ठेवली होती तीच पायावरती पडली माझ्या. अशोक मामा म्हणतात काय झाडू मोडला. फुलराणी म्हणते अहो झाडू नाही, माझा पाय मोडलाय. अशोक मामा म्हणतात बरं बरं चल उठ, असं म्हणत ते तिला ओढायला लागतात. तर फुलराणी म्हणते अहो आता पाय दुखतोय, आता हात पण दुखेल, मोडता का माझा हात. अशोक मामा म्हणतात की मग तुला उचलायला बोलव कोणाला तरी जाऊन. फुलराणी म्हणते अहो आता माझ्याच पायाला लागलंय, मीच जाऊ का कोणाला बोलवायला, तुम्ही बोलवा, असं म्हणत ती पोरांकडे हात करत म्हणते की कोणाला तरी बोलवा, कोणाला तरी बोलवा. अशोक मामा ईशानला म्हणतात की ए ईशान इकडे ये. ईशान म्हणतो आजोबा तुम्ही तर मला शिक्षा दिली आहे ना, आता मी आलो तर मग शिक्षा मोडणार नाही का. अशोक मामा म्हणतात काय शिक्षा बिक्षा नाही, ये इकडे. इरा म्हणते आजोबा आम्ही जर इथून हल्लो तर आमची शिक्षा फिनिश होईल का. अशोक मामा म्हणतात की हा हा माफ माफ, तुमची शिक्षा माफी, चला या इकडे आणि हिला उचला. असं म्हटल्यावरती तिन्ही मुलं येतात आणि फुलराणीला उचलून सोप्यावरती ठेवतात. फुलराणी ही नाटक करतच ओरडत असते मोडला मोडला माझा पाय मोडला. अशोक मामा बाम आणतात आणि म्हणतात थांब तुला बाम लावतो. यावरती ईशान हसतो. अशोक मामा पाहतात आणि त्यांना कळतं की हा सगळा ड्रामा चाललाय. फुलराणी म्हणते की बाम नको बाम नको. अशोक मामा म्हणतात मग तर तुला आता हॉस्पिटललाच न्यावं लागेल, नाहीतर मी ॲम्ब्युलन्सच बोलवतो. फुलराणी घाबरते आणि म्हणते नाही नाही एवढं नाही काय झालेलं. अशोक मामा म्हणतात नाही नाही, तुझा पाय बी मोडला असेल तर आपल्याला प्लास्टर लावावं लागेल ना, अजून नाहीतर काहीतरी त्रास व्हायचा, थांब आपण डॉक्टरलाच बोलू. तेवढ्यात फोन वाजायला लागतो. फुलराणी म्हणते अगं बाई माझा फोन वाजतोय, कुठे वाजतोय, असं म्हणत ती पटकिनी उठते आणि जाऊन फोन घेऊन येते. अशोक मामा तिला पाहतच असतात. फुलराणीला क्लिक होतं की आपला ड्रामा सगळा कळालाय. फुलराणी लगेच पलटी मारते आणि म्हणते की पोरांनी सांगितलं मला असं करायला, आजकाल पोरं लय TV बघायला लागलीत, त्यांनी कोणत्या सिरियलमध्ये पाहिलं होतं, ते मला म्हटले की तू अशी पड मग आम्ही तुला उचलायला येतो, हे पोरांनी सांगितलं. इरा म्हणते फुलराणी आंटी तू कसलं खोटं बोलतेस ग, असं म्हणत 3 मुलं आणि फुलराणी ह्यांच्यामध्ये बाचाबाची चालू होते. तर अशोक मामा इरा आणि ईशान यांच्या पाठीमागेच लागतात की काय मस्ती करताय का मस्ती करताय का, असं म्हणत हे पळायला लागतात. इरा आणि ईशान एका पॉईंटला अशोक मामांच्या तावडीत सापडतात. अशोक मामा म्हणतात काय या अशी मस्ती करतात का. इरा ईशान सॉरी सॉरी म्हणतात की आम्ही आता परत असं कधी करणार नाही. अशोक मामा म्हणतात आणि इथून पुढं एक लक्षात ठेवा, कधी वीज अशी फुकट वाया घालवायची नाही, कळलं. यावरती पोरं म्हणतात की हो जा आता तुम्ही, असं अशोक मामा म्हटल्यानंतर ते पुढे स्वतःशीच म्हणतात की या सगळ्याच्या नादामध्ये अनिश मात्र माझ्यासोबत उगाचच भांडला, हे असं व्हायला नको होतं. त्यानंतर इकडे सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये देसाई म्हणतात काहीच्या काही लाईट बिल आलीत. सातपुते म्हणतात की मला तर वाटतं काहीतरी गोंधळ आहे. अहो उन्हाळ्यामध्ये एवढं लाईट बिल ठीक आहे, पण हिवाळ्यात एवढं लाईट बिल. जनार्दन म्हणतो की मला तर वाटतं इंटरनेटवरूनच काहीतरी गोंधळ करतात. सातपुते म्हणतात की मग इलेक्ट्रिसिटी ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायची ना. जनार्दन म्हणतो की कशाला, त्यापेक्षा मी जास्त काम करून जास्त पैसे कमवल. देसाई म्हणतात की नाही असं नाही चालणार, अहो आता जर आपण याच्यामध्ये लक्ष घातलं नाही ना तर आपल्याला भविष्यात लोन काढून लाईट बिल भरावं लागेल. सातपुते म्हणतात की अहो माझी बायको तर म्हटली की आता घर विकूनच लाईट बिल भरावं लागते की काय. तर ईश्वर काका ते लाईट बिलाचे डोकावून पाहत असतात. देसाई म्हणतात की ओ गटमले तुम्ही तुमच्या मित्राला सांगा लाईट बिल वेळेत भरायला, आमचेच डोळे पांढरे झाले हे लाईट बिल बघून, त्यांना तर हार्ट अटॅकच येईल. ईश्वर काका म्हणतात काय. देसाई म्हणतात नाहीतर काय, अहो बघा केवढं लाईट बिल आले आणि आजच शेवटची तारीख आहे लाईट बिल भरायची, नाहीतर उगाचच त्या माझगावकरांना फुकट भुर्दंड भरावा लागेल. त्यानंतर इकडे अनिश हा भैरवीला फोन करतो आणि म्हणतो की मला खरं खरं सांग, बाबा मुलांना रोज शिक्षा करतात का. भैरवी म्हणते की मला माहीत नाही. अनिश म्हणतो की माहीत नाही म्हणजे. भैरवी म्हणते की त्या घरामध्ये सगळेजण त्यांना घाबरून असतात, त्यामुळं कुणी मला सांगायची ते हिंमत करत नाहीत. अनिश म्हणतो की खरंच तुला मुलं कधीच काही सांगत नाही. भैरवी म्हणते की सांगतात, ते आजूबाजूला नसले ना की मग सांगतात, तसं सांगायला गेले तर त्यांना ते हजारो प्रश्न विचारतात, मग काय मुलं स्वतःचा मार्ग निवडतात. अनिश म्हणतो म्हणजे. भैरवी म्हणते म्हणजे अरे समा ही त्यांना न सांगता बाहेर जॉब करत होती, मुलांनी पुस्तकं काढली होती बाहेर विकायला, का तर ह्यांना पैशाची चणचणी म्हणून.
अनिश म्हणतो काय, आणि मला हे कुणीच कसं का सांगितलं नाही, मी मदत केली असते ना. भैरवी म्हणते की त्यांच्या पैशाचं काय गणित आहे ना कुणास ठाऊक. आता तर ते वरच्यावर पूर्णाईला पैशाची मदत पण करत असतात. अनिश म्हणतो तिचं ठीक आहे, ती घरातलीच आहे. भैरवी म्हणते हो, अरे पण मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, त्यासाठी तर ते नोकरी पाहतात आहेत ना. आता मला सांग, ह्या वयामध्ये त्यांना कोण नोकरी देणार आहे. त्यानंतर इकडे देवासमोर सर्वजण शुभम करोती म्हणत असतात. तेवढ्यात लाईट जाते. सगळी मुलं कालवा करायला लागतात. राणी म्हणते बाद झालं, केवढा कालवा करताय, लाईट तर गेली. आणि मामा तुम्ही अजिबात जागचं हालू नका, मागच्या वेळेस तुम्ही धडपडला होता. यावरती मुलं हसायला लागतात. अशोक मामा म्हणतात ये गप, आगाऊपणा करू नकोस हा. तर इकडे ईशान म्हणतो की आजोबा आता भूत येणार का. अशोक मामा म्हणतात की तू भूत असताना अजून कोणतं भूत येणार आहे. पुढे अशोक मामा म्हणतात की लोकांचं काय कळत नाही, दिवसभर बोंबलत बसलेली असतात की काय, दिवसा लाईट असते आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला नेमकी दिवे घालवतात. पूर्णानी मेणबत्ती घेऊन येते आणि ती म्हणते की मी आजूबाजूला जाऊन बघतो कोण कोणाच्या लाईट गेलीत. अशोक मामा म्हणतात की घ्या, आता ही गेली, ही आजूबाजूला 1 तासभर गप्पा मारत बसणार आणि मग येणार. संयमी म्हणते की झालं यांचं सुरू, अहो जरा कुठे लाईट गेली तर लागले लगेच ओरडायला, जरा शांत राहा ना. तर ईशान हा मोबाईलचा टॉर्च तोंडाजवळ घेतो, डोक्यावरती शर्ट ओढून घेतो आणि अशोक मामांना म्हणतो की हा हा हा, मैं हूँ अंधेरा का भूत, आजोबा मैं तुमको खा डालूंगा. अशोक मामा म्हणतात ए चले, देईल एक थोतरीत ठेवून. तेवढ्यात तिथे फुलराणी येते आणि ती म्हणते की मी आजूबाजूला पाहून आलो, सगळ्यांच्या लाईटी आहेत, फक्त आपलीच लाईट गेली. अशोक मामा म्हणतात की म्हणजे नक्कीच मेन स्विचमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, थांब मी पाहून येतो. फुलराणी म्हणते की थांबा, लगेच कुठे निघालात, आज लाईट बिल भरायची लास्ट तारीख होती ना. अशोक मामा म्हणतात की हो. फुलराणी म्हणते की आणि अनिश दादा आज लाईट बिल घेऊन गेला, नक्की भरलं असेल ना. अशोक मामा म्हणतात की यानेच ना काहीतरी गोंधळ घालून ठेवला असेल, बघतोच याच्याकडे. तर इकडे ईश्वर काका हे अनिशला फोन लावतात आणि म्हणतात का रे बाबा तू बोलणी खायची कामं करतोस. अनिश म्हणतो आता काय केलं मी काका. ईश्वर काका म्हणतात काय केलं काय, अरे तू विजेचं बिल भरणार होतास ना, आज लास्ट डेट होती. अनिश म्हणतो आयुष्यपत मी विसरलो, मी माती खाल्ली काका. ईश्वर काका म्हणतात की आता मला सांग तू, जर तुला यावरती अशोक ओरडला तर त्याचं काय चुकलं रे. ऑलरेडी इकडं वीज कापलेली आहे, लहान मुलं आहेत घरात, म्हातारं माणूस आहे, धडपडलं काही झालं तर एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का. अनिश म्हणतो की काका मी लगेच तिकडे येतो. ईश्वर काका म्हणतात तिकडे येऊन काय करणार आहेस, हातामध्ये कंदील धरून उभा राहणार आहेस की काय, त्यापेक्षा इलेक्ट्रिसिटी बोर्डवाल्याला फोन कर, ती माणसं हे असले कनेक्शन परत लावून देतात, नंबर आहे का पाठवून देऊ. तर अनिश म्हणतो की नाही मी पाहतो, असं म्हणत तो फोन कट करतो. तर इकडे लाईट नसल्यामुळं सर्वांना फार उकडत असतं. संयमी म्हणते की बसून बसून फार बोर होतंय, थांब मी मोबाईलवरती गाणी लावते. इरा म्हणते नको, लाईट नाही आहे ना, नंतर चार्ज पण करता यायचं नाही, ठेव फोन, असं म्हणत ती फोन ठेवते. तर ईशान येतो आणि म्हणतो की आजोबा आपण घरामध्ये ना AC बसून घेऊयात. अशोक मामा म्हणतात का रे. ईशान म्हणतो जर अशी परत लाईट गेली ना तर मग आपल्याला थंड थंड कुलकुल हवा भेटेल. अशोक मामा संयमीला म्हणतात की घे. संयमी म्हणते अरे डंबो, लाईट नसेल तर AC तरी कसा चालणार आहे. ईशान म्हणतो पण मग आता ह्या उकड्याचं मी काय करू, किती उकडतंय. अशोक मामा म्हणतात अरे हे काहीच नाही, आमच्या लहानपणी तर आम्ही असं उकड्यामध्ये रात्र काढायचो. ईशान म्हणतो की म्हणजे. अशोक मामा म्हणतात की एकदा काय झालं, अशीच लाईट गेली, रात्रीची वेळ होती, एक जण आला आणि आम्हाला सांगितलं की माळ रानावरती एक म्हातारीचं भूत आहे. संयमी म्हणते मग. अशोक मामा म्हणतात मग काय, आम्ही उपद्व्यावी पोरं, आम्ही लगेच भूत सापडायला निघालो, हातामध्ये कंदील घेतला, बाहेर सगळा असा काळा कुट्ट अंधार होता, दूर लांब असे कुत्रं विवाळत होतं, रडत होतं, भुकत होतं. असं म्हणत अशोक मामा कुत्र्याचे, मांजराचे, वादळाचे असे मोठमोठे आवाज काढून पोरांना भूताची गोष्ट सांगत असतात. गोष्ट ऐकता ऐकता इरा आणि संयमी घाबरतात, तर ईशान मात्र हसत असतो, त्याला ना ह्या गोष्टीची मज्जा येत असते. तो त्या दोघींना घाबरण्यासाठी दोघींना मध्येच हात लावतो, तर ह्या दोघीजणी मोठ्यानेच ओरडतात. तर संयमी त्याला एक फटका देते आणि म्हणते की ईशान अरे घाबरलो ना आम्ही. इरा म्हणते की आजोबा मला एक क्वेश्चन आहे, ते कुत्रं का भुकत होतं. अशोक मामा म्हणतात त्याला भूत दिसलं होतं ना म्हणून. इरा म्हणते अजून एक, आणि तुम्ही एवढ्या रात्री अंधारामध्ये विदाऊट चप्पल का बरं गेलात. अशोक मामा म्हणतात की त्यावेळेस आमच्याकडे चप्पल नव्हती, 7वीपर्यंत आम्हाला चप्पल नव्हती आणि ही गोष्ट 6वीतली आहे. ईशान म्हणतो की अरे वा आजोबा, म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच मोगली आहात. इरा म्हणते मोगली नाही, ब्रेव ब्रेव. आजोबा अजून पण ब्रेव आहेत का नाही हो आजोबा. अशोक मामा म्हणतात हो मग काय तर. इरा म्हणते ईशान तूच मोगली असशील. ईशान म्हणतो की मी त्यांना नव्हतं म्हणालो, मी तुला म्हणालो मोगली, तूच मोगली. असं म्हणत या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण व्हायला सुरुवात होते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.